मुंबईच्या विकासाबाबत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय। मुंबईचा विकास हवाय खरा, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असं काही घडू नये अशा कठोर शब्दात मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावण्यात आलेत। मंगल कार्य करायला जावं आणि अचानक श्राद्ध घडावं असा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावं असा सल्ला शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। मुंबईप्रमाणेच देशातील इतर मोठ्या शहरांनाही पंतप्रधानांच्या कृपाछत्राची गरज आहे, कारण देशातील इतर शहरांचा विकास झाला तरच मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांवर आदळणारे लोंढे कमी होतील आणि मुंबईला मोकळा श्वास घेता येईल। परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले खरे, आणि मुंबईच्या विकासासाठी काय आणि कसं करायचं याबाबतची जबाबदारी थेट पंतप्रधान मोदींवर टाकून नागपुरात परतले। मुंबईला जागतिक व्यावसायिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकार गटाची स्थापना करावी अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या विरोधी पक्षांनी टीका केली। मुंबईचे महत्त्व कमी करायचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे असं या मंडळींचं म्हणणं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची व्यवस्था केली पाहिजे अशा प्रकारचा सल्ला जो आहे हा शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। आजच्या या सामनाच्या मुखपत्रातून अशा प्रकारे शिवसेनेनं मुंबईच्या विकासासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे।